नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत वेगवशता हा लेसन जो लिहिला आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले. तर शिवाजीराव भोसले हे नामवंत वक्ते, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखकसुद्धा आहेत. देशात आणि विदेशात अनेक विषयांवर व्याख्यानमाला गाजवल्या. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्ष व्याख्याने दिले आणि वक्तृत्वाची जागर, खंड 1 व 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशदिशीचे दार्शनिक, मुक्तिगाथा, महामानवाची यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहेत. तर अशा या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज लेखकालाही पटते. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून लोक वाहन घेतात, वाहन खरेदी करतात आणि वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकांनी प्रकाश टाकलेला आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत, आपण नवीन सिरीज तयार केलेली आहे जी आहे वर्ग 12वी, जी मराठीची आहे आणि त्यातला हा पहिला जो पाठ आहे वेगवशता, हा आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे या सिरीजमध्ये पहिला पाठ घेतलेला आहे. तर तुम्हाला नक्कीच हे बघायला आवडेल किंवा ऐकायला आवडेल. तर आपण हा पाठ आता बघून घेऊया की लेखकाने सांगितलेलं आहे की आपण आपल्या प्रतिष्ठेपोटी काय करतो, कर्ज काढून वाहनसुद्धा घेतो. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे हे सगळे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते. जिला आपण प्रगती म्हणतो ती विचारांची गती असते. म्हणजे आपण जिला प्रगती झाली असं म्हणतो ती विचारांची काय असते, गती असते. जिला आपण ती विचारांची गती असते आणि गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती असते. गती आहे, परंतु गतीला जर दिशा नसेल तर प्रगती होणार का? नाही. गतीला आपण जर दिशा दिली तर आपली नक्कीच प्रगती होणार. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घराघरात राहतात, म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतिपायी अगतिक आणि अहोरात्र भरभरणारी आणि थरथरणारी माणसे पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ती आली कुठून, कशी आली, कशासाठी आली? पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठेही दिसत नाही. म्हणजे आपल्याला अशा प्रकारची जी वाहने आहे ते आपल्याला कोठेही दिसून येणार नाही. तर पायी चालत ती उरकता येत नाही. म्हणजे आपल्याकडे जर वाहन नसलं तर आपण पायी चालून किती चालणार, नाही का? पायी चालून ते काही आपल्याला उरकता येणार नाही. आणि मुलांच्या शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई तिसऱ्या टोकाला, मग दवाखाना चौथ्या टोकाला. तर आपण हे जे अंतर आहे ते पायी चालून काही आपण ते कापू शकत नाही. जीवनाची ही टोके चालणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा लागतो. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अशम्य आवेग म्हणावा लागेल. म्हणजे आपले कामं पार पाडेल एवढा आपण वेग घेतलेला ठीक आहे, परंतु त्यापेक्षा जर जास्त वेळ घेतला तर काय होणार? ही चूक होणार, अक्षम्य चूक होणार. आणि या आवेगामुळे आपला ॲक्सिडेंट होण्याची सुद्धा काय होऊ शकते, शक्यता असते. आत्मघाती ठरतो, म्हणजे आपला ॲक्सिडेंटसुद्धा होऊ शकतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर दरडोई वाहने उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालय, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टीशीही जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. म्हणजे
जसं आपल्या भारतामध्ये बघितलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला काय आहे जवळ अवेलेबल आहे, जवळ उपलब्ध आहे. परंतु अमेरिकेसारख्या देशामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या गोष्टी कशा आहेत दूर आहेत. त्या दूर जाण्यासाठी त्यांना वाहनाची आवश्यकता ही असतेच. यातून माणसात दुरावा निर्माण होतो, तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो आणि वेगामुळे माणसे बेभान होतात आणि भान हरपले म्हणजे अस्वस्थता निर्माण होते. वेगात एक बेहोशी असते, म्हणजे आपण जर जास्त वेग पकडला तर काय होते, आपलं ते असह्य होते, आपल्याला कोणाचा तरी आश्रय घ्यावं लागतं, वेगामुळे माणसे बेभान होतात नाही का. तर म्हणून हा वेग आपल्यासाठी काय आहे, घातक आहे. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही, म्हणजे भारतामध्ये काय आहे सगळ्या गोष्टी इझिली मिळतात, त्यामुळे आपल्याला अमेरिकेसारख्या देशाची जीवनशैली अंगीकारण्याचा काहीही गरज नाही. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज सांगता येतो आणि थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. म्हणजे आपण खूप वेगात जावं आपले काम करायला, अशी स्थिती आपल्या भारतामध्ये नाही आहे. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावर चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढणे म्हणजे माणसाचे धावणे थांबते, म्हणजे माणूस जो आहे गाडीत चढला की माणसाचे धावणे काय होऊन जातं, थांबून जातं. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनाची. खरी जी अडचण आहे ती कोणाची असते, रस्त्यावर जे धावणारे मोटरसायकल आहे किंवा मग कार म्हणू आपण, या वाहनांची काय आहे म्हणजे अडचण असते. त्याचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्याचा उपयोग होतो, पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसावर स्वार होतात. म्हणजे आरंभी लेखक काय म्हणत आहे की आरंभी माणसे काय होते, वाहनांवर स्वार होते, परंतु कालांतराने आपण इतकं आहारी जातो वाहनाच्या की वाहने माणसावर स्वार होते. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग, हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, हे कृतज्ञतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात चढणे उतरणे प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. आपण बघतो की काही गरज नसते तरीसुद्धा माणसं काय करतात, आपलं लोन काढतात, मग त्यावर कर्ज म्हणजे तेच कर्ज घेतात, नंतर मग काय वाहन खरेदी करतात आणि काही कारण नसताना आपल्या गेटच्या समोर ते लावून ठेवलेलं असते. कोणतीही महत्त्वाची कामे नसतात. पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन, तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाही. काय करतात ते, आपल्या पत्नीला मागे बसवून फेरफटका मारून येतात, परंतु एखादं जर निसर्गरम्य स्थळ आहे, एखादं देवदर्शन आहे, असं मात्र करून येत नाही. नंतर लेखक म्हणतात की एखादी लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ता हा पसंत केला का जातो. देहू, आळंदी, सिंहगड, बसवेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाही या लोकांना, असा सुद्धा प्रश्न इथे लेखकांनी केलेला आहे. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड का आहेत का. शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपण राहणे गावात बाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल, पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने निर्धारा कशासाठी घालायच्या आहेत.
गाडी तर मारूया चक्कर असं होतं लोकांचं, नाही का? काही गरज नसते, परंतु आपल्याकडे गाडी आहे ना, मग कशाला पायदळ जायचं असं वगैरे होतं. मग अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे हे रसिक संख्येने वाढतच चाललेले आपण बघतो. की आहे ना गाडी, मग कशाला पायदळ जायचं, मग गाडीच घेऊन जायचं ना, जवळ का नाही आहे तरी सुद्धा तिथे कशाला जातो, कशाने जातो, आपण गाडीने जातो. म्हणजे असे जे लोक आहे ते काय होते, रस्त्यावर अडचण निर्माण करण्याचं काम करते. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. आपल्याला हे माहिती नाही का? आपण काय करतो, वेळ वाचवण्यासाठी वाहनाचा उपयोग करतो का? नाही, वेळ घालवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर कौतुक करावे का? जर एखादा व्यक्ती आहे तो चालण्याऐवजी धावायला लागला तर आपण काय करतो, त्याच्याकडे पाहतच राहतो की अरे हे का धावत आहे बरं. अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? म्हणजे एखाद्या वेळेवर आहे, अपेक्षित स्थळी जायचं आहे, थोडा आराम आहे, परंतु आरामात जायचं असून सुद्धा आपण काय करतो, एकदम स्पीडने वाहन चालवतो आणि लवकर जाण्याचा प्रयत्न करतो. लवकर जाण्याच्या नादामध्ये काय होतं की एखादी वेळेस आपलं दुर्घटनासुद्धा होण्याची शक्यता असते. म्हणजे आपण तिथं पण पोचणार नाही, आपण आपल्या घरी पण पोचणार नाही, तिसऱ्याच ठिकाणी कुठेतरी पोहोचू. तर ह्या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे, असे लेखक इथे सांगत आहे. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्यांच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी रातराणी म्हणजे गाडी जी आहे तिला रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? म्हणजे लेखक हा सुद्धा प्रश्न टाकत आहे इथे की रात्री जी धावणारी ती कोण आहे? रातराणी आहे. रात्री धावणारी गाडी रातराणी. तर आपले सुद्धा एवढे महत्त्वाचे कामं असतात का की रातराणीसारखं आपल्याला पण धावावं लागतं? खरंच दरवेळी असे कामं असतात का? असा सुद्धा प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते, डोळ्यावर ताण येतो, मनावर ताण येतो, शरीरावर ताण येतो, शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात, हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात, कमरेची आणि पाठीची दुखणी वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, फिरणे, वर खाली पाहणे हे मुक्त हालचालीचे संगीत विसरून स्वतःला वाहनांशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे आणि आरोग्याची हानी करणारे सुद्धा आहे, असं इथं लेखक सांगत आहे. म्हणजे आपल्याला जो वेग दिलेला आहे त्यानुसार चालायचं, तर आपण काय करतो, जास्त वेगाने जास्त स्पीडने गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला धोके कोणते येतात की उतरणे, चालणे, वळणे, खाली पाहणे, ह्या मुक्त हालचाली आपण विसरून, संगीत वगैरे विसरून काय करतो, एकदम आपलं शरीर जखडून टाकतो, वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करतो. हे सगळं काय आहे आपल्या आरोग्याला हानिकारक आहे. आणि वाढता वेग म्हणजे ताण. जास्त वेग वाढला तर आपल्याला जास्त नियंत्रण ठेवावं लागेल, जास्त लक्ष ठेवावं लागेल आणि जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कुठे. म्हणजे आता आपण काय करतो, खूप स्पीडनं गाडी चालवतो, मग त्यामुळे एखादा ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंट झालं की मग काय होणार, आपल्या जीवनातील ताणतणाव आणखी वाढणार. मग एवढे ताणतणाव वाढून आपल्याला कुठं जायचं आहे, इथंच तर राहायचं आहे ना, थोडं लेट गेलं तर काय फरक पडतं, पण लोकांना हे कळणार कुठं. आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच वेगविवश होऊ नये असे सुद्धा इथं लेखक आपल्याला सांगत आहे. आणि अनठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यतासुद्धा वाढते. म्हणजे आपण जर जास्तीचा गाडीचा स्पीड वाढवला तर काय होणार, आपले कुठेतरी दुर्घटना होणार. दुर्घटना झाल्यामुळे ते इतकं होणार की ऑनस्पॉटसुद्धा जाण्याची शक्यता असते आणि असे खूप सारे आपण उदाहरणं बघत आहोत. तर त्यामुळे आपल्याला कुठेतरी पोचण्याऐवजी आपला अंत होऊ शकतो. पण आपला जो गाडी चालवण्याचा अंदाज आहे किंवा गाडी चालवण्याची जी आपली
तीव्रता आहे ते कमी करून आपण काय केलं पाहिजे, जो वेग नेमलेला आहे त्यानुसार आपल्याला जायला पाहिजे. थोडं कुण्या कार्यक्रमाला किंवा कुठेही थोडं लेट गेलं तरी चालेल, परंतु आपला जीव हा धोक्यात घालून आपण कधीही वाहनाची तीव्रता आहे ते कधीही वाढवू नये. म्हणजे अशा प्रकारे लेखक या शिवाजी भोसले यांनी हा पाठ जो आहे वेगवसता इथे सांगितलेला आहे. अशा प्रकारे आपला हा पाठ आहे तो इथे संपलेला आहे. जर तुम्हाला माझं एक्सप्लेनेशन खूप आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असंच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्ते.